आज आपण निघालो आहोत पुण्याजवळील लोणावळ्यापासून तब्बल 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका भन्नाट आणि थरारक ठिकाणी. त्याचे नाव आहे पाळणा सुळका. हा सुळका म्हणजे फक्त ट्रेक नाही, तर स्वतःच्या धैर्याची आणि जिद्दीची खरी परीक्षा आहे. तीव्र चढाई, नागमोडी वाटा आणि सभोवताली पसरलेला अप्रतिम निसर्ग. याच निसर्गाच्या सानिध्यात आपण तब्बल 3 दिवसांचा कॅम्प करणार आहोत. आणि या संपूर्ण प्रवासाचा क्लायमॅक्स काय असेल माहीत आहे का? पाळणा सुळक्याच्या शिखरावर आपण अभिमानाने फडकवणार आहोत भारताचा तिरंगा. हा प्रवास सोपा नाही, पण प्रत्येक पावलागणिक थरार, उत्साह आणि मजामस्ती व भन्नाट अनुभव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मग वाट कसली बघताय? चला माझ्याबरोबर या थरारक ॲडव्हेंचर ट्रेकमध्ये. आणि शेवटपर्यंत हा नक्की व्हिडिओ पहा, आम्ही हा सुळका कसा सर करतोय. मित्रांनो, आता आपण सुळक्यापाशी पोहोचलेलो आहे. क्लास काय दिसतोय बघा. वाव. नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव तुमचं परत स्वागत आहे. आज आपण स्पेशल क्लाइम्बिंग करण्यासाठी आलो आहोत. गिरीविराज हायकर्स बरोबर आपण आलो आहोत आणि हा माझा चौथा क्लाइंब आहे. पहिला क्लाइंब माझा फेल झाला होता. पहिला क्लाइंब आपण केला होता लिंग्या सुळका, दुसरा क्लाइंब आपण केला होता थितबी सुळका आणि तिसरा क्लाइंब केला होता आपण पदरगडचा शंकर सुळका. आणि आता आपण चौथ्या क्लाइंबला आलो आहोत. आपल्याबरोबर बरीच मोठी टीम आहे. सगळ्यांनी हाय करा. हाय. आपल्याबरोबर आदित्य आहे, अमर आहे आणि हे सगळ्यात मोस्ट सिनियर पर्सन किरण काका गुरु आणि प्रदीप आहे आणि हितेश आहे. आणि आपले हे स्पेशल नागपूरवरनं मित्र आलेले आहेत क्लाइम्बिंगसाठी. फर्स्ट टाइम क्लाइम्ब करतायत. आपल्याबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये हे होते आपल्याबरोबर. आणि किरण काका आहेत. पहिले आपण किरण काकांना विचारू, आपला किती दिवसाचा प्रोग्राम आहे आणि काय दिनक्रम असेल? आपला 24, 25, 26 3 दिवसाचा प्रोग्राम आहे एकूण. त्याच्यामध्ये आपण एक नवीन रूट करणार आहोत पिनाकलवरती आणि एक नॉर्मल रूटने करणार आहोत पिनाकल. असे 2 रूट आहेत. आणि आता पहिला आपण आता वर जाऊन आपला सगळं सेटअप करायचं आहे. आता आपल्याला सॅक्स वगैरे घेऊन पाण्याचा सोय करायची आहे आणि त्यानंतर आजचं बहुतेक संध्याकाळी आपण क्लाइम्बिंगलाच सुरुवात करू. ओके. आणि 26 तारखेला आपण म्हणजे 26 जानेवारीला आपल्या भारताचा ध्वज आपण क्लाइम्ब करून वरती फडकवणार आहोत. सगळ्यांना सांगायचं आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस गिरीविराज हायकर्स वेगवेगळ्या पिनॅकल्सवर जातात आणि तिथे आपल्या भारताचा ध्वज फडकवतात. तर आता आपण एका ठिकाणी आलो आहोत. काका, आपण कुठे आलो काय सांगाल? आणि आपण ह्या एरियाला गुटके म्हणतात. गुटकेच्या बाजूलाच ते 4 सुळक्यांचा समूह आहे. त्याला पाळणा असं म्हणतात, स्थानिक नाव आहे. आणि त्या पाळण्याच्या सुळक्यांवर आपण क्लाइम्बिंग करायसाठी आता आलो आहोत. बरं, ठीक ठीक. चला, आता इथे गाडी लावलेल्या आहेत आणि आता रात्रीचा स्टे केला होता तो मंदिरामध्ये स्टे केला होता आणि आता तिकडनं आम्ही इकडे आलेलो आहोत आणि गाड्या इथे लावलेल्या आहेत. आता सगळेजण आपापल्या बॅगा काढतील आणि इकडनं आता आपण हा ट्रेक चालू करतोय. तुम्हाला जो मध्ये जो सुळका दिसतोय त्याच्या बाजूला तो आहे आणि तुम्हाला आता ड्रोन शॉटमध्ये दिसत असतील सगळे लाईनमध्ये जे छोटे छोटे पिनॅकल्स आहेत त्याच्यापैकी आपण एक पिनॅकल आत्ता करणार आहोत. चला, आता इकडनं आता ट्रेक करून तिथपर्यंत जाऊया आणि पाणी मिळतंय का पहिले बघूया, कारण पाण्याचा सोर्स खूप महत्त्वाचा आहे.
पाणी जर नाही मिळालं तर प्रॉब्लेम आहे, नाहीतर मग वरनं खाली परत आपल्याला यायला लागेल. आणि पाण्याचा मोठा आपण कॅन आणलेला आहे, तो परत मंदिरापाशी जाऊन भरून मग परत आपल्याला वरती चढावं लागेल, कारण इथे कुठे पाण्याचा सोर्स आम्हाला मिळाला नाही आहे. वरती जाऊन आपण नक्कीच बघू. मित्रांनो, जेव्हा आपण क्लाइम्बिंगला आपण जातो तेव्हा पायवाटी कधीच नसते, कारण फार अनएक्सप्लोर प्लेसेस असतात त्याच्यामुळे स्वतःचा मार्ग स्वतःला बनवायला लागतो. आता जर तुम्ही बघितलं तर इकडनं बघा आमिर कसा येतोय, पूर्ण काट्यातनं येतोय, वरती बॅग अडकते, कारण बॅग आपली एवढी मोठी असते, कारण त्यात एवढं सामान असतं, स्लिपिंग बॅग असते, त्याच्यामुळे आता हे बघा वरती हे असं आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपला रूट बनवत जायचा असतो. आता माझ्या मागे एवढी मोठी बॅग आहे, हातात पाण्याचा कॅन आहे आणि फक्त एक हात मोकळा आहे माझा, तो पण मी ठेवला आहे कारण कॅमेरा आपल्याला शूटिंग करायचं आहे म्हणून. आपली टीम सगळी रांगेमध्ये चाललेली आहे. आदित्य पण शूट करतोय आणि आता हा सुळका जवळ आलेला आहे बघा, समोर आपल्याला दिसतोय. युवा मंडळी, आता वाजले आहेत 11:30 आणि आता ऊन आता डोक्यावर येतं आहे. आणि आता मागे तुम्हाला कडे दाखवते बघा, इथे 4 पिनॅकल दिसतात आपल्याला. या 4 पिनॅकल, हा मधला जो तिसरा पिनॅकल आहे तो आपल्याला क्लाइम्ब करायचा आहे. तर इथून असं जाऊन या झाड जे तुम्हाला दिसतं, या झाडाच्या बाजूने मागच्या साईडने आपल्याला तो क्लाइम्ब करायचा आहे. तर बघूया आता क्लाइम्बिंग कसं होतं आहे. चलो मित्रांनो, ज्यावेळेस मी ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंगला जाता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं पाणी. आता आपण सुळक्याच्या अगदी बाजूला आलो आहोत आणि आपला तिथे बेस कॅम्प मी तुम्हाला दाखवेन. बेस कॅम्प तिकडे आहे आणि प्रदीप आणि काकांनी एक पाण्याचा सोर्स शोधलेला आहे. पाणी इथे नाही आहे, त्याच्यामुळे जस्ट जिथे ओली जमीन होती तिथे त्यांनी खणलेलं आहे. तुम्हाला दाखवतो आहे, आता प्रदीप इथे खणतो आहे. तिथे ओली जमीन होती जी पहिली अशी होती, इकडे ही जी तुम्हाला दिसते अशी होती, आणि खड्डा केल्यानंतर मला आता पाणी इथे लागलेलं आहे. तर आम्ही बऱ्याच वेळा असं हे पाणी ठेवणार आणि बघणार, हे पाणी जेव्हा शांत होईल तेव्हा ते गरम करून आपण पाणी पिऊ शकतो. प्रदीप, किती लिटर पाणी भरले? 4-5 लिटर तरी असेल ना? अंदाजे 5 लिटर तर पाणी आत्ता आलंय. असं तुम्हाला हे खराब दिसतंय, पण ॲक्च्युली मातीतनं फिल्टर होऊन आलेलं आहे. माती जेव्हा हे पाण्याची शांत होईल, खाली बसेल गाळ, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर वॉटर मिळेल. पाण्याचा जेव्हा सोर्स अवेलेबल नसतो तेव्हा तुम्हाला एक तर तुम्हाला जिथे मी मंदिर तुम्हाला दाखवलं ड्रोन शॉटमध्ये, तिकडे पाण्याचा नळ आहे, तिथपर्यंत जाऊन मग पाणी आणायला लागेल. पाण्याचा सोर्स आपण आत्ता बघितला आणि आता जिथे आम्ही बेस कॅम्प लावतोय ती जागा आता बघूया आपण. हे बघा, सगळे बॅगा आणून आम्ही इथे ठेवलेल्या आहेत. अजून काही बॅगा शिल्लक आहेत, तर 2 जण परत बॅगा आणायला गेलेत. आणि ही जी तुम्हाला झाडाच्या खाली इथे ही जी सावली दिसते, इथे आता जागा पूर्ण क्लीन करणं चालू आहे. ती जागा एकदा लेवलिंग करून झाली आपली, ते दगड काढून झाले की इथे आपण टेंट टाकू. तर चलो आता श्रमदान नाही, आता तर काय कामच काम. कामच काम, 3 दिवस काम करायचं. ट्रेकिंग क्लाइम्बिंग म्हणजे पिकनिक नाही, रिसॉर्टला जाणं नाही, बरोबर की नाही प्रदीप? आता इथे क्लिनिंग चालू आहे आणि याच्या बाजूलाच मस्त उंबराचं झाड आहे. तर उंबर काढलेत मी झाडावर चढून. दाखव रे उंबर. सेम तुम्हाला अंजीरसारखंच वाटेल, फक्त आतमध्ये किडे असतात. जेव्हा ते बंद तेव्हा इथे हा होल केलाय, इकडनं किडा आतमध्ये गेलाय. वाव, अनरोबिक आहे का त्यांचं? कलर बघा किती सुंदर आहे कलर. खाऊन बघूया आपण. चांगलं आहे, काही नसलं तर खाता येते. पण गोड नाही आहे रे, चव नाही आहे एवढं गोड. अंजीर कसं गोड लागतं, हे एवढंच गोड आहे, हे मॅक्सिमम गोड आहे. एवढं लाल कलर असून सुद्धा गोड नाही आहे. त्याच्यामध्ये किड्या फक्त बघायचा, किडा तर आता नाही याच्यात. कोणती माकडं आली होती रे, तर सगळी संपवली. म्हणजे आता आमचा नाश्ता चालू आहे. आता वाजलेत 12 वाजता नाश्ता चालू आहे. नाश्त्यामध्ये काय बघा, ठेपला आहे,
आणि आग आहे आग, काका म्हणतात आग आहे. लाल मिरचीचा ठेचा आणि ते लोणचं दाखव रे. आगीला घेऊ का मी? आणि आवळा मिरचीचं लोणचं आहे मस्त. आणि आता बघा किती मस्त आम्ही सगळे 7 जण बसून नाश्ता करतोय. प्रदीप आवडलं की नाही? काय बोलत नाही, चुपचाप खातो म्हणजे आवडले. खूप भूक लागली आणि खूप छान. चलो किती मस्त बघा निसर्गाच्या सानिध्यात आम्ही बसलोय. आता पहिले खातो, मग एनर्जी येईल, मग कामाला लागू. चलो. सध्या आपलं लेवलिंगचं काम चालू आहे. ॲक्च्युली झालं असं की स्लोप इकडे आहे जिथे आपण टेंट लावणार आहे, तर जेवढं होईल तेवढं आपण लेवलिंग करायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून व्यवस्थित रात्रीची झोप होईल. तर सगळं टेंट लावतोय आम्ही इकडे. इथे मोठा 4-in-1चा टेंट लावून झालेला आहे. ही जागा साफ करून झाली. इथे थोडी जागा ठेवली आपण बसण्यासाठी, काही बसून इथे खायचं असेल तिथे खाऊ शकतो. आणि हा 4-in-1चा टेंट इथे सेटअप झालेला आहे. रिलॅक्स. आणि इथे एक छोटा टेंट लावला आहे. एक अजून एक टेंट आम्ही इथे लावतोय. म्हणजे 3 टेंट होतील इकडे. म्हणजे हा आमचा बेस आहे. मी आता सगळे बॅगातलं सामान आपण काढतोय. हे बघा, ही जी बॅग आपण आणलेली आहे वरती, ही पूर्ण खाण्याची बॅग आहे. त्याच्यामध्ये सगळं 3 दिवसाचं सामान आपण आणलेलं आहे इकडे. हा स्पेशल आपला खाण्याचा टेंट आहे, ज्यामध्ये खाण्याची सगळी सामुग्री, आणि इक्विपमेंट, खाणं, इक्विपमेंट, मेडिकल किट. हे बघा, म्हणजे ॲक्च्युली जसं आपण म्हणतो, कुठले पिक्चर आपण बघताना म्हणतो पडद्याच्या मागे बरंच कामं असतात, तसं आता इथे आपण बघू शकता तुम्ही की फक्त क्लाइम्बिंग आपण बघतो व्हिडिओमध्ये, पण त्याच्यामागे एवढा मोठा सेटअप असतो, एवढी मोठी टीम असते, याची सगळ्यांची मेहनत असते त्याच्यामागे. मंडई सगळा टेंटचा सेटअप झालेला आहे. आणि आता किरण काकांनी बघा इथे काय ठेवलं आहे. चहा ठेवला आहे, चहा मस्त किटली विटली आणलेली आहे. क्या बात आहे, काका की जय हो. चहा तयार झालेला आहे. काय कलर आला आहे बघा मित्रांनो. क्या बात आहे, काकांच्या हस्ते चहा. वाव, कडक, मस्त, बहुत बढ़िया. वाव, तरतरी आली. सकाळपासून चहा प्यायला नव्हता. मस्त. तर आता मगाशी जे तुम्हाला दाखवलं, जो खड्डा केला होता, ते आता दोघंजण पाणी बघायला गेलेत. ते चांगलं झालं असेल तर ते यूज करता येईल, नाही तर मग खाली उतरून परत पाण्याचा हे करता येईल. प्रदीपने असं छानपैकी सेटअप लावला इथे जारचा. चला आता चहाचा आस्वाद घेऊ आपण. चिअर्स. मित्रांनो, आता पूर्ण तयारी झालेली आहे. अमर आणि हितेश पाणी आणण्यासाठी खाली गेलेत आणि हे चौघं आणि मी, आम्ही आता सज्ज झालो आहोत सुळक्यापाशी जायला. किरण काका आणि प्रदीप सज्ज झाले आहेत क्लाइम्बिंगसाठी. तर किरण काका आपल्याला सांगतील की काका कसा प्लॅन असेल, सांगा आता. प्लॅनिंग निघणार आहोत. आपल्याला आता सुळक्याच्या बेसपर्यंत जायची वाट बनवायची, आता तयार करायची, जी आपल्याला पुढे रोज वापरायची येण्या जाण्यासाठी. त्यानंतर आता प्रदीप किंवा आम्ही दोघांपैकी कोणतीही एक लीड घेईल, एक सेकंड मॅनची भूमिका करेल. आणि आज जेवढं होईल तेवढं क्लाइम्बिंग करू, म्हणजे आजचा दिवस आपला सत्कारणी लागेल. बरोबर, नक्कीच. आता 2:15 झालेले आहेत. मी असं म्हणतो 2 तासाचा 2 तास आपल्याला आहेत. साधारण 5:30 पर्यंत आपण करू शकतो. नक्कीच. चलो. मित्रांनो, किती सुंदर दिसतोय बघा सेटअप. 3 टेंट लागलेले आहेत आणि इथे गिरीविराज हायकर्सचा इथे बोर्ड सुद्धा लावलेला आहे. हे बघा, ही जी संस्था तुम्हाला सांगायचं 1980ला स्थापन झालेली आहे. वाव, मस्तच. मी सगळ्यांना सांगेल की जर तुम्हाला क्लाइम्बिंगला यायचं असेल तर नॉट नेसेसरी की तुम्हाला क्लाइम्बिंग यायलाच पाहिजे. तुम्हाला हेल्प करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता, तुम्हाला शिकण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकतात. कारण लोकांना असं वाटतं मला तर अरे माउंटनिंग किंवा क्लाइम्बिंग करता येत नाही, मग मी कसं काय येणार. असं काही एक नाही आहे. यायला ह्यांच्याबरोबर सुरुवात करा, गिरीविराज हायकर्स बरोबर. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की किती कामं असतात, किती मोठा सेटअप असतो, टीम मॅनेजमेंट म्हणजे काय. तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड तुम्हाला जर करायचा असेल
स्वतःचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणू शकतो आपण त्याला. तुम्हाला जर करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही ट्रेकिंगसाठी तर इथे नक्कीच येऊ शकता. तर एक एक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. 2-3 वेळा तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला जर 4th टाईम तुम्हाला वाटलं की आपण आता क्लाइम्बिंगला स्टार्ट करूया तेव्हा तुम्ही स्टार्ट करू शकता. त्याच्यामुळे सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही गिरिविराज हायकर्सला जॉईन व्हा आणि क्लाइम्बिंगसाठी नक्की या. हे बघा मित्रांनो, क्लाइम्बिंगला तुम्ही जाता तेव्हा पायवाट कधीच नसते. आता प्रदीपच्या हातात जर बघाल तर कोयता आहे, स्वतःला आपली वाट बनवत जायची आहे. आणि काय घनदाट झाडी बघा, जंगल ला. बघा मित्रांनो, आता आपण सुक्यापाशी पोहोचलेलो आहे. क्लास काय दिसतोय बघा, जबरदस्त. वाव, सुपर. मित्रांनो, आता सुक्याच्या पायथ्याशी आपण आलो आहोत आणि किरण काका आणि प्रदीप आता पहिले पूजा करूया आपण आणि सर कसे करतायत ते आता बघूया. चलो. हे देवा महाराजा, गिरिविराज हायकर्सची ही 222वी मोहीम आहे गुटकेवाडी इथे. तू नेहमी जसं आम्हाला यश देतोस तसंच याही खेपाला आम्हाला यश द्यावंस ही तुझ्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हर हर महादेव, हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो, धर्मवीर संभाजी महाराजांच्या विजय असो, हर हर महादेव. चला, प्रदीप बेसपाशी पोचलेला आहे. आता तिकडनं पुढे कसं जायचं त्याचा रूट शोधतोय तो. किरण काका सेकंड मॅन झालेले आहेत आणि प्रदीप आता पहिला बोल्ट ठोकण्यात सज्ज. 3:40ला क्लाइम्बिंगला सुरुवात झाली आणि 3:50ला प्रदीपने बोल्ट ठोकायला चालू केलेला आहे. पहिला बोल्ट आता प्रदीप ठोकतोय. या बाजूने क्लाइम्बिंग आत्तापर्यंत कोणीच केली नाही, त्याच्यामुळे आपल्याला या रूटमध्ये कुठेही बोल्ट दिसत नाही आहेत. गिरिविराज हायकरने पलीकडच्या बाजूने सप्टेंबर महिन्यामध्ये क्लाइम्बिंग केलेलं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूस आहोत त्याच्या. तर प्रदीपची जवळजवळ तुम्ही खालनं बघाल तर 25 फुटाची चढाई झालेली आहे आणि आता तो दुसरा बोल्ट ठोकतोय. आता प्रदीप खाली आलेला आहे. आजचा डे 1 कंप्लीट झाला आणि आता वाजले आहेत 5. 3:40ला चालू केलं होतं. अर्ध्यापर्यंत त्याने बोल्ट ठोकलेला आहे. सेकंड बोल्टच्या इथे त्याने स्टॉप केलं आहे. तर बाकीची उद्याची टीम म्हणजे अमर आणि हितेश येतील आणि पुढचा सर आता ते करतील. चलो प्रदीप, ओके, भारी आहे, गुड जॉब. पहिला दिवस आता बघितला आणि आता आम्ही खाली बरं बेस कॅम्पपाशी आलेलो आहोत आणि आता जेवायची तयारी चालू झालेली आहे आणि आता वाजलेत 6. त्याच्यामुळे अंधार पडण्याच्या आधी पटपट आम्ही सगळ्या भाज्या चिरणं. आता मी कोबी चिरतोय. काय काय कोबी 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 मला वेगळंच ऐकू आलं. हे बघा, कोबी, हे बघा, याची कोबी चिरलेली बघा. सांगू तुम्हाला कसं हा नागपूरचा आहे. त्याची कोबी चिरलेली बघा. हे बघा आणि माझी चिरलेली बघा. कुठली चांगली आहे तुम्हीच सांगा. ही चांगली आहे, ही 1 नंबर आहे आणि ही 1 2 नंबर आहे. आता कुठल्या नंबरची मला कमेंट मध्ये सांगा. 1 नंबर चांगली का 2 नंबर चांगली? हे सांगा. हे कानी घरी कानी यांना करावं लागतं म्हणून नाही का आधी बरोबर. हे अशी रानटी कोबी कोण खाणार रे अशी? हा, अरे रे रे, बघा बघा बघा, ते कोबी चिरायला नाही जमत. ते पोराला लग्न कसं होणार याचं? बायकोला कशी मदत करणार रे? अरे अरे रे 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 रे, लाजला बिचारा, लाजला. मित्रांनो, छानपैकी आम्ही शेकोटी लावली इकडे मध्ये. हे बघा, सगळेजण बाजूला बसलेले आहेत आणि आपल्यावर एक दादा आहेत. दादा, तुमचं नाव सांगा. प्रवीण गुडे. प्रवीण गुडे. गुडे. प्रवीण गुडे दादांनी मस्तपैकी बासरी आणलेली आहे
ते बासरी वाजवते आपण आता ऐकूया. तर मित्रांनो, सगळ्यांना तुम्हाला हे सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही ट्रेकिंग किंवा क्लाइम्बिंगला येतात तेव्हा अशी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला माणसं भेटतात, वेगवेगळे फ्रेंड्स तयार होतात आपले, आणि अशा पद्धतीचे आपल्याला आर्टिस्ट पण भेटतात. सुंदर दादा, गुड मॉर्निंग. दुसरा दिवस आजचा. पण टेंटमध्ये आहोत. मितेश झोपला इकडे. मितेश, हाय मितेश. ते बॅगा ठेवल्यात आम्ही. तुम्हाला नजारा दाखवतो. गुड मॉर्निंग. काय झाली की नाही झोप? हा, झोप झालेली म्हणतोय. काय तिकडे कोण वाघ बिग आलेले टेंटच्या आतमध्ये? इथे एक मोठा वाघ होता आमच्याकडे. दोन वाघ होते म्हणतो टेंटच्यात. इथे एक मोठा वाघ होता आपला योगेश भाऊ. त्याला 10 वेळा उठवलं मी. ए बाबा उठ, आवाज झोपायला लागत. मस्त गारगार, एकदम गारगार. गिरिराज हायकर्सच्या बोर्डच्या खाली फाउंडर बसलेले आहेत. बरोबर कपडे गुंडाळत आहेत. पूर्ण टेंट ओला झालाय बघा. आतनं सुद्धा ओशट झालंय जरा. आणि अमर काय लावलंय त्यामध्ये? दाखव बरं. याच्यात आहे रताळी, बीट आणि बटाटे. काय करायचं प्लॅन आहे? उकडायचं आणि खायचं एकदम. उकडून खायचंय? कार्बोहायड्रेट्स. उकडून खाणार आहे? हा बघ, हा प्रदीप काय अरे उकडायला ठेवलं काय करणार विचारतो. खायचंय. नुसतं उकडून खाणार? डाएट फूड. इथं पण डाएट फूड आहे. काकाने चहा बनवलाय मस्तपैकी. चहा आपला रेडी आहे. चहा रेडी आहे. हे कसं आहे, हे क्विक आहे. आता खाल्लं की 15 मिनिटात एनर्जी संपली. हे कसं आहे, ह्यावेळेस मी ना सगळ्या ज्ञानी लोकांच्या ह्याच्यात आहे. प्रत्येकाकडे इथं प्रचंड ज्ञान आहे. म्हणजे कधी न संपणार असं ज्ञान आहे प्रत्येकाकडे. बापरे, काय वेगळंच वाटतंय. हो ना? हो. तुला असं वाटत असेल ना इकडनं कधी निघून जातो, असं नाही ना होते? नाही, आता मला एवढं ज्ञान मिळालं. आता घरी गेल्यानंतर मी किती ज्ञान देईल लोकांना. बापरे, अशी असते. म्हणून म्हणतो निसर्गामध्ये या, मजा करा. चलो, आत्ता आपला चहा पिऊन पण झालेला आहे. आणि चहा नंतर सकाळचा नॅचरल कॉल नेचरमध्ये. आपण आता चाललो आहोत नेचरमध्ये. लोकांना बऱ्याच वेळेस जेव्हा ट्रेकिंग क्लाइम्बिंगला येतात असं निसर्गाच्या सानिध्यात, तेव्हा त्यांना टॉयलेट प्रॉपरच पाहिजे, कमोडच पाहिजे, काही नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे ॲडजस्ट करायला लागतात. पहिली गोष्ट, सरळ बाटली घ्यायची, नेचरमध्ये जायचं. पण सगळ्यांना मी सांगेन की एक गोष्ट तुम्ही नक्की फॉलो करा. जे पण ट्रेकिंग करत असेल त्यावेळेस सगळ्यांना अशी वेळ येते, तेव्हा मी सगळ्यांना सांगेन की पहिले तुम्ही खड्डा करा. खड्ड्यामध्ये तुमचं जे काय असेल, तुम्हाला सकाळचे नॅचरल कॉज तुम्ही हे आटपा आणि खड्डा परत बुजवून टाका, जेणेकरून दुर्गंधी होणार नाही कुठे. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. जर तुम्हाला क्लाइम्बिंग करायचं असेल, आता समजा जे फर्स्ट मॅन आणि सेकंड मॅन वरती पहिले जे रोप टाकतात ते झाल्यानंतर तुम्हाला वर चढायचं आहे. तर झुमारिंग एक टेक्निक असते जी तुम्हाला मी आत्ता जस्ट डेमो दाखवतो. ह्याच्यामध्ये आपण झाडाला वरती रोप बांधलेली आहे. एकदा वरती दाखव. झाडावरती रोप बांधलेली आहे. ती रोप आता वरनं खाली सोडलेली आहे आणि ह्याला जुमार टेक्निक म्हणतात. एक जुमार जी आहे ती लावलेली आहे इकडे, जी डाव्या हातात आपण पकडणार आहे, आणि त्याला खाली शिडी लावलेली आहे. आणि आपला हार्नेसला एक जुमार बांधलेली आहे जी कॅरेबिनरला अटॅच आहे, जी ही जुमार आहे. 2 जुमार घेऊन आपण ही टेक्निक करणार आहोत. आता दुसरी जुमार आपण
याला जरा क्लोज आहे. हे जुमार म्हणजे अशा पद्धतीची जुमार असते. ह्याच्यामध्ये आपण पहिली अशी रोप अडकवली. आता हा जो असेंडर आहे आणि आता हा अनलॉक आहे, ह्याला आपण लॉक करतोय. हा झाला आणि ती लॉक झाला. ह्याच्यानंतर आपल्याला फक्त हा वर सरकवायचा आहे. हा वर सरकवायचा आहे. आता ह्याच्यावर तुम्ही जरी वेट दिलं तर या खाली येणार नाही. तर आता आपण कशा पद्धतीने करतोय ते तुम्ही बघा. ह्याच्यामध्ये पहिलं आपण पूर्ण ह्याच्यावर वेट टाकलेला आहे, जुमारला वर घेतलं आहे. आता ह्याच्यानंतर हा पाय जो आहे, डावा पाय आपण ह्याच्यात ठेवणार आहे. त्यासाठी आपण थोडीशी जुमार ही वर घेतली आहे, शिडी वर घेतली आहे आणि डावा पाय ह्याच्यात ठेवला आहे आणि डावा हात वर सरळ घेतला आहे. राईट हँडमध्ये ही जुमार पकडली आहे आणि बॉडीला आपण पुश करतोय. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही मी आता हात पाय दोन्ही सोडतो बघा, मी हँग झालेलो पूर्ण. ह्याच्यात काही घाबरायचं नाही आहे. पूर्णपणे विश्वास तुम्हाला तुमच्या इक्विपमेंटवर ठेवायचा आहे पहिली गोष्ट. त्यासाठी हे तुम्हाला करून दाखवलं आहे. कारण तुम्ही जर विश्वास ठेवला नाही तर तुम्हाला नेहमी सतत मनामध्ये भीती राहील की आपण पडतोय काय. त्याच्यामुळे आता पुढची स्टेप काय करायची आहे की आता हा जो आहे पायातला जो जुमार आहे तो आता वर घेतोय आपण. परत पाय ह्याच्यात टाकतोय. त्याच्यानंतर हात सरळ घेतला, हा जुमार वर घेतला. त्यानंतर परत पाय काढला मी, हा जुमार वर घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला पायात अडकवलेल्या जुमारमध्ये इथे उभं राहायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला ही वर खेचता नाही येणार. पहिले उभं राहायचं आहे. इथे उभं राहिलो मी आणि मग ही जुमार वर घेतली. मग पूर्णपणे टाईट केल्यानंतर परत मी बसलो, रिलॅक्स झालो. ह्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट टेक्निक हे आहे की तुम्हाला रिलॅक्स होता येतं. हात जर तुमचे दुखायला लागले, पाय दुखायला लागले तर रिलॅक्स व्हायचं. कारण तुम्ही जेव्हा वर पडता ब्लड सर्क्युलेशन तुमचं उलट्या दिशेने जातं. त्यावेळेस तुम्हाला हे टेक्निक खूप कामास पडतं. तर असं करत करत आपण वर जाणार आहोत आणि वरती खोडाला स्पर्श केला तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. मित्रांनो, आता आपण टॉपपर्यंत पोहोचलो आहे. खोडाला आपण स्पर्श केला आणि आता मी पूर्णपणे हँग आहे. त्याच्यामध्ये कुठेही मी कशाला काही होल्ड केलेलं नाही आहे. एकदम रिलॅक्स आहे मी. आता वाजले आहेत 9:30 आणि किती सुंदर सुळके दिसतात बघा. हे आपल्याला हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर तिसरा जो आहे तो आपण उजव्या साईडची तुम्हाला हा जो कडा दिसतो आहे अर्ध्यापर्यंत आपले काल बोल्टिंग झालेलं आहे आणि पुढचे बोल्ट आपण आज करून वरती सुळक्याच्या वरती जाणार आहोत. सुंदर. मित्रांनो, अमरदादा आणि हितेशदादा आता आज ते लीड करतायत. तर आता फर्स्ट मॅन कोण चाललंय? हां, हितेशदादा चाललाय. तुम्हाला सगळ्यांना दोघांना पहिले बेस्ट ऑफ लक. थँक्यू. खूप सुंदर क्लाइम्बिंग करा. आता आपण बघणार आहोत त्यांचे कशा पद्धतीने करतायत. काल तुम्ही बघितलं असेल की अर्ध्यापर्यंत आपल्याला प्रदीपने सेकंड बोल्ट टाकून थांबवलं होतं, संध्याकाळ झाली होती. ह्याच्या पुढचं जे आहे क्लाइम्बिंग हे दोघं करतील. चलो, थँक्स. अमर, हितेश आणि प्रदीप पुढे गेलेले आहेत. मी आता चाललो आहे आता एकटा. आणि तुम्हाला जो गड्डा दाखवला होता जो आपण काल केला होता, तेव्हा हा गड्डा आहे. हा पाण्याचा सोर्स आहे. तर आता कालचं तुम्ही जर बघितलं असेल त्याच्यामध्ये एकदम गढू होतं पाणी. आता बऱ्यापैकी ते शांत झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो किती स्वच्छ झालं आहे पाणी. बघा, बऱ्यापैकी स्वच्छ झालं आहे. पण आपण हे पिण्यासाठी अजून यूज करत नाही आहेत. आपण समजा टॉयलेटसाठी असेल तर हे पाणी वापरत आहोत आणि पिण्यासाठी अजूनसुद्धा खालनं आणतो आहे. तर मे बी हे रात्रीपर्यंत शांत होईल, मग ते पाणी आपण उकळून नक्कीच पिऊ शकतो. आता आपण पुढे जाऊया. हितेश फर्स्ट मॅन आहे, तो क्लाइम्ब स्टार्ट करतोय. काल जो प्रदीपने सेकंड बोल्ट टाकला होता तिथपर्यंत पोहोचलेला आहे तो. आणि सेकंड मॅन तुम्हाला दिसतोय समोर, इथे अमर उभा आहे आणि प्रदीप इकडे यांना गाईड करतोय. चला मंडळी, आता आपण जुमारिंग करून वरती पोचण्याचा प्रयत्न करूया. चलो माझ्याबरोबर.
मित्रांनो आता आपण सबमिटला आहोत, एकदम जवळ पोहोचलोय. जबरदस्त. मित्रांनो आपण टॉपला पोहोचलेलो आहे. मित्रांनो प्रदीप बरोबर आता आपण वरती आलो आहोत. आता इकडनं आपण खाली जाणार आहोत. तर कशा पद्धतीने खाली जायचं हे आता बघूया. चलो. मित्रांनो खूप सुंदर मजा आलेली. मला काय एक्सपिरियन्स माझा शेअर करू. म्हणजे हा माझा चौथा क्लाइंब होता. पहिला क्लाइंब माझा फेल झाला होता, जो लिंग्या सुळका होता. दुसरा क्लाइंब माझा थितबी सुळका होता. तिसरा क्लाइंब माझा पदरगडवरील शंकर सुळका होता. आणि हा चौथा क्लाइंब आहे. खूपच मजा आली आणि खूप फास्ट केले गेले. त्याच्यामुळे स्वतःला एक कॉन्फिडन्स आलेला आहे मला. मी सगळ्यांना सांगेन की क्लाइम्बिंगसाठी जरी नाही आलेत तरी इथे 2-3 दिवस राहायची मजा, सही कामं असतात, नेचरमध्ये राहायची जे फील असतं ते तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी इथे जॉईन व्हा. मित्रांनो आता सगळेजण जेवढे जण गेलेले ते सगळेजण खाली आलेले आहेत. सगळ्यात मेन मास्टर प्रदीप. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो बेस कॅम्प अशी आपण आलो आहोत आणि सगळे 1 बाय 1 सगळे येत आहेत. आणि बऱ्याच जणांनी इथे लाकडं आणलेली आता रात्री आपला. आणि किरण काकांनी आम्ही येणार थकून येणार त्यासाठी स्पेशली आमच्या स्वागतासाठी सुकी मिसळ आहे. यांनी सुकी मिसळ बनवून ठेवली बघा. किती सुंदर आहे बघा. या, चालू करा फटाफट. हे बघा पण खाऊन बघूया. तुमचं घ्या फटाफट आणि खा. निसर्गाच्या सानिध्यात दमून भागून आपण आलो आहे आणि आता असं आल्याला आपल्याला खायला मिळतंय. क्या बात आहे. बढिया.
मित्रांनो सुंदर असं आपलं क्लाइम्बिंग झालेलं आहे. सुंदर असे तुम्हाला ड्रोन शॉट पण मी दाखवले आहेत. आणि हा आता व्हिडिओ आपण थांबवत आहोत. आणि सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना लाईक नक्की करा. तुमचे काही कमेंट्स असतील त्यामध्ये कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की टाका. आणि सगळ्यांना शेअर हा आवर्जून करा. दाखवा की सुंदर सुंदर ॲक्टिव्हिटी आपण करत आहोत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करूया बाय बाय.